नमस्कार. अजिंक्यता त्या मालिकेचा 27वा भाग. आमस्टरडॅमजवळच्या खेड्यात आम्ही जो अनुभव घेतला त्याचं हे वर्णन या भागात मी करणार आहे. आम्ही प्रथम ज्या खेड्यात प्रवेश केला तेथील मुख्य व्यवसाय लाकडी बूट बनवण्याचा होता. खरे तर हॉलमेल ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व डेअरी. त्याला जोडून असा व्यवसाय किंवा सधन शेतकरी असेल तर चीज बनवण्याची फॅक्टरी असा जोडधंदा केला जातो. ही लाकडी बुटांची फॅक्टरी पिढीजात चालू होती. आताचा मालक 5व्या पिढीतला. त्याचा 14 वर्षाचा मुलगा मशीनवर काम करतो. म्हणजे आणखी काही काळ तिथे पुन्हा पुन्हा जाण्याचा योग आला तर ही फॅक्टरी 6 पिढ्या चालू आहे असं ऐकायला मिळाले. लाकडी बूट ही कल्पना आपल्याला वेगळी वाटते. लाकडी पादत्राणे म्हणजे साधू संतांच्या किंवा फार तर एखाद्या वयस्कर सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या पायातील खडावा अशी आपली समजूत आहे. पायी खडावा चटचट करती ही नाट्यगीताची ओळ आठवून लाकडी बूट म्हणजे फार तर कधीतरी शौक म्हणून वापरण्याची गोष्ट असावी अशी माझी समजूत होती. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती. हॉलंडमध्ये जवळ 40% कामगार कारखान्यात काम करताना लाकडी बूट वापरतात. एकतर लेदर शूज तेथे महाग पडतात आणि पाण्यात काम करताना लाकडी बूट सुखावं आहेत असा त्यांचा दावा आहे. या कारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी प्रचंड आकाराच्या लाकडी बुटाच्या 2 जोड्या शोभेसाठी ठेवल्या होत्या. एका बुटात साधारण 4 पाय मावतील असे ते लालचुटूक जोडे आमच्या स्वागताला सिद्ध होते. मी डॉक्टर लिमॅनात असे म्हटल्यावर ते म्हणाले, अरे बुटाच्या फॅक्टरीच्या दारात बूटच असणार की. मग मी व डॉक्टर लिमे त्या बुटात आपापले पाय रोवून उभे राहिलो आणि लिओला म्हटले की जरा फोटो काढून घे, या वेगळ्या स्वागताची कायमची आम्हाला आठवण असू दे. आतमध्ये लेथसारख्या 2 मशीन्सवर बूट बनवण्याचे काम चालू होते. या बुटासाठी विशिष्ट प्रकारचे लाकूड वापरतात. त्या लाकडाचे ठराविक आकाराचे तुकडे पाडून ते आधी तासून घेतात व मग कातकामाच्या पद्धतीने ते आतून कोरून घेऊन आकार दिला जातो. बाहेरून डिझाईन हवे असेल तर ते काम नंतर केले जाते. हस्तव्यवसायात पण छोट्या मशिनरीची मदत घेऊन हा उद्योग चालू जातो. तयार झालेले बूट खरोखरच आकर्षक होते आणि युरोपच्या मनात स्वस्त होते. पण माझ्या डोळ्यासमोर सातारचे रस्ते आले. त्यावरून चालताना या लाकडी बुटांचे भुशात रूपांतर व्हायला कितीसा वेळ लागणार हे मनात आले आणि खरेदीचा विचार सोडून दिला. या बुटांच्या व्यवसायाने नवीन पिढीने नवी देशाचा प्रयत्न करून पवनचक्क्यांची सुरेख टेबल मॉडेल्स करायला सुरुवात केली आहे. शिवाय अगदी छोटे बूट बनवून ते कलात्मक रीतीने रंगवून शोकेसमध्ये ठेवायला योग्य असेही केले दिसले. नेहमीच्या किचेन्सना छोटासा बूट अडकवण्याची कल्पनाही लोकप्रिय आहे. मीही तशा 2 किचेन्स खरेदी केल्या आणि मग दुसऱ्या खेड्याकडे आम्ही कूच केले. त्या 2 किचेनपैकी एकीला मी सध्या स्कूटरच्या किल्ल्या अडकवतो. परवा काही कामासाठी मी नगरपरिषदेत गेलो तेव्हा हातात ती किल्ली तशीच होती. त्याला तो छोटा लालचुटूक जोडा लांबत होता. माझे तिकडे लक्षही नव्हते. थोडी चर्चा झाल्यावर समोरचे स्नेही म्हणाले, चर्चा ठीक आहे, पण आज अगदी हातात पायता निघून आलात. त्यावर मला एकदम अर्थ उलगडला व त्या कीचेनचा हा जादू उपयोगसुद्धा मला समजला. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना आम्हाला हॉलंडचे सुखद निसर्ग सौंदर्यही भावले. लांबच लांब पसरलेली गवताची हिरवीगार कुरणे, त्यात चालणारे पुष्ट गुरांचे कळप, त्यांच्या बाजूने तुरळक घरे, घरांना लागून झाडी, कधीमधी घराच्या बाजूला फिरणाऱ्या मेंढ्या. हायवेवरून प्रवास करताना आतापर्यंत अशी दृश्ये दिसली नव्हती. त्यामुळे खरोखरीच आपण देशाच्या अंतर्भागात फिरतोय ही सुखद जाणीव होत होती. या दुसऱ्या खेड्याची वस्ती 30-40 उंबरठा होती. त्यापैकी एकाची चीज बनवण्याची फॅक्टरी होती. ती आम्ही पाहणार होतो. ही चीज आपल्याला विशेष माहितीची नाही. उच्चभ्रू मंडळींना चीजचा वापर माहीत असला तरी आपल्या सामान्य माणसाची गंधावार्ताही नाही. चीज हा लोण्याप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थ. दुधावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून चीज तयार करतात इथपर्यंत माझ्याही ज्ञानाची मजल होती. आम्ही फॅक्टरीत गेलो तेव्हा ल्युसी नावाची एक गोड तरुणी या ज्ञानात भर घालण्यासाठी हजर होती. दूध मशीनद्वारे घुसवून त्यावर प्रक्रिया करून चीज कसे करतात व विशिष्ट प्रकारे केल्यास ते 6-6 महिने कसे टिकू शकते, चीजचे सुद्धा कसे 100हून जास्त प्रकार आहेत, लसूण मिसळून गार्लिक चीज कसे केले जाते, ही तिथे सांगितलेली माहिती नवीन आणि आश्चर्यकारक सुद्धा वाटली. मला सहजच लिज्जत पापडाची आठवण झाली. पापडाचे इतके प्रकार असू शकतील हे तरी लिज्जतपूर्वी आम्हाला कुठे ठाऊक होते. भारतात चीज खाण्याची फारशी पद्धत नसली, म्हणजे तेव्हा नव्हती, आता आपल्याकडे सुद्धा चीज भरपूर वापरलं जातं. तरी जगभर चीजचा वापर लोण्या इतकाच किंबहुना त्याहूनही जास्त होतो. ही रंजक माहिती ऐकल्यावर आमच्यातील काही मंडळींनी थोड्या थोड्या चीजची खरेदी केली. वर कन्झ्युमर पर्पज म्हणून आम्हा प्रत्येकाला
चीजचा नमुना व सोबत लहानशा ग्लासमध्ये होममेड वाईन असा पाहुणचारही झाला. युरोपमधील इतर देशाशी तुलना करता मला तरी त्या पाहुणचारात व्यवहारापेक्षा आगत्यदार जास्त वाटले. कदाचित तो त्या थोड्याशा द्राक्षासवाचाही परिणाम असावा असं पत्नीचं मत होतं. घरगुती वाईनची आंबूस गोड चव जिभेवर घोळत बसमध्ये स्थानापल्यावर आम्ही लिओला विचारले, आता पुढे काय? कारण दुपार कल्ली होती व त्यामुळे ग्रामीण भागाचा फेरफटका संपून वेळेत हॉटेल गाठणे जरूर होते. लिओ अर्थातच कुशल ड्रायव्हर तर होता, पण तितका चांगला ऑर्गनायझरही होता. त्यामुळे त्याने छोट्याशा ट्रीपचे संयोजन अगदी अचूक केले होते. तो डचमध्ये काहीतरी पुटपुटला व मग इंग्लिश म्हणाला की आता आपण या छोट्याशा ट्रीपच्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील एका लहानशा खेड्यात जाणार आहे. तिथून निघून आपण अगदी वेळेत हॉटेल गाठू. तो पहिल्यांदा पुटपुटला. त्याचा मत्यार्थ हाच असावा, लेखो मी काय आज अशा ट्रीपला आलो का? काळेचे पांढरे माझे काय उन्हाने झालेत का? असे काळे पांढरे रंग मनात तरळले तरी दृष्टीपटलावर मात्र एकच एक हिरवागार रंग होता. चोहोबाजून पसरलेल्या कुरणांच्या हिरव्यागार रंगाच्या छटासुद्धा कितीतरी प्रकारच्या असू शकतात याचा प्रत्यय त्या दिवशी आला. बस चालली होती त्या अरुंद पण सुबक डांबरी रस्त्याच्या शेजारचा फिका हिरवा, थोडं पलीकडे कालव्याशेजारी गडद हिरवा, त्याच्यामागे वृक्षराजींचा काळपट हिरवा, मॉस ग्रीन, बॉटल ग्रीन वगैरे अनेक हिरव्या छटा ऑइलपेंटच्या कॅटलॉगमध्ये पाहिल्या होत्या. त्याचे जणू प्रत्येकाने ते दर्शनच होते. आम्ही ज्या खेड्यात प्रवेश केला त्या अगदी समुद्राच्या किनारी होते. लहानशा धक्क्यावरून गावात प्रवेश करून एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूला छोटेखानी सुबक घरे असलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमणा करत बस पार्किंग लॉटमध्ये पोहोचली. युरोपचा सगळा प्रवास बसमधून झाला. प्रत्येक जणी बस पार्क करून बाहेर हिंडावे लागे तेवढे प्रत्येक शहरात वेगळ्या गावचे पार्किंग लॉट्स पाहिले. तसे पाहिले तर त्यात विशेष काय ते असं वाटेल, पण माणसांप्रमाणे त्या पार्किंग लॉटचा सुद्धा एक चेहरा असतो. जर्मनीची शिस्त तिथल्या पार्किंग लॉटपासून जाणवायला लागते, तर इटलीतील खुल्लमखुल्ला अनियंत्रितपणा त्या पार्किंग लॉटपासूनच दिसायला लागतो. हॉलंडमधल्या त्या छोट्याशा गावात पार्किंग लॉटमध्ये बस लावणं हे सुद्धा सीधं काम नव्हतं. अरुंद रस्त्यातून आमच्या बसचे ते धूळ आत घालायचे, थोडक्या जागेत मागे पुढे करत पुढे सरकवायचे, शेजारची वाहने, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, समोरच्या इमारती यांना चुकवायचे आणि जास्त मागे जावे तर समुद्रात उडी. या अडचणी कमी म्हणून की काय आरामात आपल्याच विचारात फिरणाऱ्या टुरिस्टमधून मार्ग काढणे व बस पार्क करणे म्हणजे अगदी तेथे पाहिजे जातीचे. लिओ अर्थातच सरावला होता. रिव्हर्स टाकून गाडी अगदी समुद्राच्या काठापर्यंत लिहिल्या नेण्यात त्याला अडचण आली नाही. रिव्हर्स गिअर हा महाराष्ट्रीने ऑप्शनला टाकायचा विषय. तसंच आयुष्याच्या प्रत्येक कालखंडात काही विषय प्रत्येकालाच कूट असतात. प्राथमिक शाळेत 19, 29 वगैरे पाण्याची शत्रुपक्षही जागा माध्यमिक शाळेत भूमितींच्या रायडर्सनी घेतली. कॉलेजमध्ये ट्रिगोनोमेट्री ऑप्शनला घालावी लागली. तर कायद्याचे शिक्षण घेताना म्हणजे LLB करताना उर्दू गझलाची गोडी वाढीला लागून अर्थ कळायला लागला खरा, पण मोबाईल लॉचे सेक्शन, सक्सेशन वगैरे विषय ऑप्शन या सदरात जमा झाले. त्याच धर्तीवर रिव्हर्स गिअर पर्याय नसेल तेव्हाच वापरायचा हे तत्व मी कटाक्षाने पाळत आलो आहे. त्यामुळे लिओ जेव्हा रिव्हर्समध्ये मागे येऊ लागला तेव्हा समुद्र असा लांब असताना सवयीमुळे प्रतीक्षित प्रक्रियेने मराठीतच मी हॉप असे ओरडलो. त्यावरून दचकून बोला लिओने बस नेहमीपेक्षा थोडी अलीकडेच थांबवली असावी. त्या गावातील घरे अगदी हारीने म्हणल्यासारखी होती. छोटीशी पण खाशी बुटकीच पण सुंदर. सर्व घरांची बांधणी साधारण सारखीच. खाली लाकडी जमिनी, विटांच्या भिंती, त्याला मोठाल्या काचेच्या खिडक्या, एक मजली किंवा जास्तीत जास्त दुमजली. वर कौलारू छप्पर ते उंचावरून भरपूर, दोन्ही बाजूला ढाळ ते दोन्ही बाजूला उतरते केलेले. त्याला आढ्याजवळ अगदी आपल्यासारखी लाकडी पानपट्टी मारलेली. या सगळ्यांना भोवतालच्या समुद्राच्या निळ्या आणि हिरवळीच्या हिरव्या रंगाची पार्श्वभूमी लावली. त्यामुळे या घरांना एखाद्या सुंदर युवतीचे वर्णन करताना वापरलेल्या सुंदर खाशी सुबक टेंगणी ही काव्यपंक्ती यथार्थाने लागू पडत होती. त्या गावची बाजारपेठ अगदी आपल्याकडे कोकणात असते तशीच एका रस्त्यापुरती होती. फरक एवढाच की तेथे तांबड्या मातीऐवजी इथे डांबरी सडक होती. बैलगाड्यांच्या वेळी मर्सिडीजसारख्या कार्स होत्या आणि लहानशी लंगोटी म्हणून बाजारात आलेल्या खेडूतांच्या ऐवजी आम्ही कंटर लोंगोट्या लावले परदेशी प्रवासी होतो. दोन्ही बाजूची दुकाने नेहमीप्रमाणेच सुवेनियर्स, पिक्चर पोस्टकास्ट, प्रवासी वस्तू यांचीच होती. जमले तर खरेदी करू, नाही तर नुसते पाहून तरी घेऊ या भावनेने ठिकठिकाणी प्रवाशांचे थवे हिंडत होते.
आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणजे स्वस्त वस्तू खरेदी योजनेनुसार पिक्चर पोस्टकार्ड्स व इकडे आल्यावर मित्रांना देण्यासाठी म्हणून किचेन्सची खरेदी झाली. किचेन्स व सिगरेट लायटर्स या वस्तूंच्या माझ्या खरेदीचे प्रमाण पाहून पत्नीचा पारा अधूनमधून वर चढत असे. शेवटी ती म्हणाली सुद्धा, अहो, कुरूप किल्लीचं दुकान बिकान काढणार आहे का, की विडी सिगरेटचे काढणार आहात? आतापर्यंत तुमच्या 20-25 किचेन्स आणि तितकेच लायटर्स खरेदी करून झाले. मी तिला एवढेच सांगितले की मित्रांना स्वस्तात खुश करायची किचेन्सची गुरुकिल्ली आहे. हे ऐकल्यावर मात्र तिचा विरोध थोडासा कमी झाला, कारण या स्वस्त खरेदीमुळे जे चलन वाचते असते ते शेवटी तिच्याच खरेदीला उपयोगी पडणारे होते. त्या गावाचे छोटेखानी बंदरी होते. बाजारपेठेतून आम्ही तिकडे मोर्चा वळवला. बंदराचा उपयोग छोटी गलबते व मच्छीमार ट्रॉलर्स होड्या यांनाच होता. धक्क्याच्या बाजूने फिरत फिरत जाण्यात मोठी मजा होती. पारंपरिक पद्धतीच्या दगडी फरशीने हा रस्ता केलेला होता. एका बाजूला गाव, दुसऱ्या बाजूला समुद्रात नांगरलेल्या लॉन्चेस, मागे सुबक घरे, असा तो फेरफटका आल्हाददायक न वाटला तरच नवल. हे सगळे गाव फक्त 20 कुटुंबाचे म्हणून बनलेले आहे. त्यामुळे या 1500 लोकवस्तीत प्रत्येकजण दुसऱ्याला जवळचा वा लांबचा नातेवाईक आहेत, लिओ सांगत होता. मला आपल्याकडे लहान लहान वाड्या वस्त्यांची आठवण झाली. मानेवाडीत गेलो तर आपल्याला तेथील एखादे म्हातारा सांगतात की गावात एकूण उंबरा 100चा, त्यातील 92 मान्यांचा. तसाच तो प्रकार होता. फक्त आपल्याकडे मानेवाडी सुधारणा फार उशिरा पोचतात किंवा पोचतच नाहीत. फक्त दर निवडणुकीच्या वेळी त्याबद्दल भरघोस आश्वासने पोचतात. तिथली माणसे फक्त गरिबी हटाव, 21व्या शतकाकडे वाटचाल अशी भाषणं ऐकून टाळ्या वाजवतात आणि तेथेच थांबतात. इथे हॉलंडमध्ये मात्र गावाचे मूळ स्वरूप आणि जवळीक कायम ठेवून अत्याधुनिक सुधारणा आलेल्या दिसत होत्या. हे गाव म्हणजे परदेशी प्रवाशांचे भेट देण्याचे कायमचे आकर्षण आहे. हॉलंडच्या ग्रामीण जीवनाची सगळी वैशिष्ट्ये त्या गावात एकवटलेली आहेत. त्यामुळे प्रवासी गाव हे त्या गावच्या लोकांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. या साधनाची जोपासना कशी करावी या दृष्टीने त्यांचा विचार सतत चालूच असतो. आपल्या गावात येणारा प्रत्येक प्रवासी आपल्या गावाची आठवण मनात राखून गेला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन खरा महत्त्वाचा. गेल्या शतकात 100 वर्षापूर्वी डच माणूस कसा राहत असेल हे प्रवाशांचे कुतूहल लक्षात घेऊन त्यांनी एक घर 100 वर्षापूर्वी कसे असेल तसेच आत्ता राखले आहे. तेथे तेव्हाचे फर्निचर, कपडे, भांडी-कुंडी, कंदील ठेवले आहेत. त्या काळच्या पुरुषांचे कपडे, काम करताना स्त्रिया घालत असलेले पोशाख, बाहेर जायचे ड्रेस हे सर्व भिंतीवर लावून ठेवले आहेत. घराचा अंतर्भाग 100 वर्षापूर्वी जायचा याचीही काळजी घेतली आहे आणि त्याचबरोबर प्रवेशासाठी प्रवाशांना $1 फी ठेवून आर्थिक काळजीचाही नायनाट केलेला आहे. आणि ही माहिती नुसती पाहून समजणार नाही म्हणून तेवढ्यापुरती एका गाईडची योजना केली आहे. ही गाईड होती मिसेस जेन. 5.5 फूट उंचीच्या तांबूस गोऱ्या वळणाच्या 50कडे झुकलेल्या जेनचे इंग्लिश चांगले होते. त्यामुळे त्या 100 वर्षापूर्वीच्या वास्तूचा व वस्तूंचा खराखुरा असा स्वाद आम्हाला घेता आला. वैशिष्ट्य म्हणजे या जेनने स्वतःही त्या काळी स्त्रिया जसा पोशाख करत तसाच संपूर्ण पोशाख परिधान केला होता. अपवाद फक्त त्याच्या आधुनिक फ्रेमच्या चष्म्याचा आहे अशी महत्त्वपूर्ण पुस्ती डॉक्टर लिम यांनी जोडली. त्यांची जवळीक चष्म्याची जास्त, त्यामुळे आम्ही त्या माहितीला मान डोलावली. मनात मात्र विचार होता की भविष्यकाळाचा वेध घेताना आपण भूतकाळसुद्धा जपायला हवा. भविष्यकाळाचा वेध घेताना आपण भूतकाळसुद्धा जपायला हवा. आधी इथेच थांबूया.